नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर फक्त मी इंग्रजी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, आज सेशन मध्ये तुम्हाला काही एकच संकल्पना आहे, त्याच्या तुम्हाला मी नियम सांगणार आहे. बघा, ती संकल्पना खूप सोपी आहे, खूप तुमच्या दैनंदिन वापरातली आहे. बघा, आहे कन्सेप्ट तुमचा इंग्रजी ग्रामरचा, पण ज्यावेळेस मी पेपर लिहिता किंवा एखादं लिखाण करता त्याच्यामध्ये तुमच्या भरपूर त्यामुळे चुका होतात. बघा, कन्सेप्ट आहे तुमचा. बघा, तुम्ही लहानपणापासून शिकलेले, त्याला कॅपिटल लेटर्स म्हणतात. कॅपिटल लेटर्स म्हणजे काय? मोठी लिपी. छोट्या लिपीला काय म्हणतात हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगायचंय. बघा, कॅपिटल लेटर्स जसं स्मॉल लेटर्स आहेत, ह्यासाठी काही नियम नाहीयेत, पण कॅपिटल लेटरसाठी तुम्हाला नियम आहेत. ते कसे वापरायचे कसे नाही त्यासाठी पहा. पहिला जो आहे, मोठ्या लिपीतील अक्षरांचा उपयोग पुढील प्रकारे करतात. पहिला आहे बघा, प्रत्येक नव्या वाक्यातील पहिल्या शब्दाचे पहिले अक्षर हे काय असले पाहिजे? कॅपिटल. आपण काय करतो? स्मॉल लिपीत लिहितो. त्याच्यामुळे आपले ग्रामरचे मार्क्स 100% जातात. बघा, तुमचे हे जर क्लिअर असतील तर तुम्हाला मार्क्स पण वाढतील आणि मार्क्स वाढल्यानंतर तुमचं लिखाणही सुधरेल, हे की नाही? पहिला नियम आहे, प्रत्येक नव्या वाक्यातील पहिल्या शब्दाचे पहिले अक्षर हे काय असले पाहिजे? कॅपिटल. पा, ही इज अ बॉय. मग वाक्य तुमचं ऍसर्टिव्हचं असू द्या किंवा इंटरोगेटिव्हचं असू द्या किंवा इम्पेरेटिव्हचं असू द्या, जसे की कम हिअर, नंतर आहे WH, व्हॉट इज युअर नेम आणि क्वेश्चन मार्क. कॅपिटल कॅपिटल कॅपिटल, पहिलं अक्षर काय असलं पाहिजे? कॅपिटल. त्याच्यानंतर काय आहे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे, आता हा जो नियम खूप महत्वाचा आहे, ह्याच्यानंतरचा तुम्हाला नाउन्स हे माहिती असले पाहिजे. नाउन्स किती प्रकारचे आहेत? 5. नाउन म्हणजे काय? नाम. त्याच्यातला जो महत्वाचा आहे तो आहे तुमचा प्रॉपर नाउन. जे प्रॉपर नाउन असतं त्याचं आद्य अक्षर हे नेहमी काय असतं? मोठ्या लिपीत असतं. प्रॉपर नाउन ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला कमेंट करायचंय. बघा, विशेष नामाचे आद्य अक्षर. विशेष नाम म्हणजे काय? बघा, मी तुम्हाला आता उत्तर सांगितलं, विसरतो मी. बघा, विशेष नामाचे आद्याक्षर हे नेहमी काय असतं? मोठ्या लिपीतच असतं. बघा, प्रॉपर नाउन म्हणजे काय असतं की हे समजून घ्या की एखाद्या ठिकाणाचं, स्थळाचं किंवा पर्वताचं, नद्यांचं किंवा व्यक्तीचं जे नाव असतं, नाव त्यालाच तुम्ही काय म्हणणार? प्रॉपर नाउन. बघा, जसं की धीरा, ह्याचा धीराचा डी कॅपिटल. जसं की देशाचं नाव जपान, नंतर आपला सुंदर भारत, इंडिया. त्याच्यानंतर आहे नदीचं नाव गंगा. हे जे प्रॉपर नाउन आहेत यांचं आद्याक्षर काय असणार आहे? नेहमी मोठ्या लिपीतच असतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पहा, तिसरा नियम, महिना, वार व सणांच्या नावांचे आद्याक्षर. महत्वाचं, हे नेहमी मुलं इथं फसतात, सगळेच फसतात, छोट्या लिपीत लिहितात. तुम्हाला काय करायचंय? महिना, वार, लक्षात ठेवा, महिना, वार व सणांच्या नावांचे आद्याक्षर हे काय असलं पाहिजे? आद्याक्षर म्हणजे पहिलं अक्षर मोठ्या लिपीत. जसं की रविवार म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये संडे, त्याचा S. मग कुठलाही वार असेल संडे. नंतर आहे जानेवारी, नंतर आहे तुमचं दीपावली. बघा, हे झालं तुमची सणांची, महिन्यांची व वारांची नावं. यांचं पहिलं अक्षर तुम्हाला काय करायचंय? मोठ्या लिपीतच घ्यायचंय. परंतु जे सीझन्स असतात, जसे की स्प्रिंग, विंटर, समर, मान्सून, ह्यांचं आद्याक्षर कधीच मोठ्या लिपीत येणार नाही. लिहून घ्या, स्प्रिंग, विंटर, समर आणि मान्सून. क्लिअर? आता ह्याच्यानंतरचा आहे महत्वाचा नियम आहे, आयच्या रिलेटेड आहे. आय नेहमी हे कशात येतं?
मोठ्या लिपीतच असतं, भले ते वाक्यात कुठेही येऊ द्या, सुरुवातीला येऊ द्या किंवा वाक्याच्या मधोमध येऊ द्या किंवा वाक्याच्या शेवटी येऊ द्या. आय हा नेहमी कॅपिटल मध्येच असतो, कॅपिटल लेटर्स मध्येच. प्रथम पुरुषी एकवचनी पुरुषवाचक सर्वनाम आय नेहमी मोठ्या लिपीतच असतो. त्याचप्रमाणे ओ, बघा अपवाद, आय आणि ओ. ओ साठी एक नियम आहे, काय? हाक मारताना किंवा आहो, अरे अशा अर्थी वापरला असेल तर तुमचा हा ओ मोठ्या लिपीत असणार, अन्यथा स्मॉल लिपी. क्लिअर? त्याच्यानंतर अवतरण चिन्हातील वाक्याच्या सुरुवातीचे अक्षर मोठ्या लिपीत असते. ह्याच्यानंतरचा नियम, अवतरण चिन्हातील वाक्याचं पहिलं अक्षर हे नेहमी काय असणार तुमचं? मोठ्या लिपीतच असणार. जसे की पहा, तुम्ही कॅलेंडर स्पीच पाहिलं असेल, अवतरण चिन्ह असं, त्याच्यामध्ये जे वाक्य असेल, वेट टिल आय कॉल यू, वेट टिल आय कॉल यू, अवतरण चिन्ह कंप्लीट. त्याच्यानंतरचं वाक्य आहे तसंच घ्या, सी सेड. ह्यातलं जे अवतरण चिन्हातला जो पहिला शब्द आहे त्याचं अध्यक्षर हे नेहमी कॅपिटल लिपीमध्ये येणार. ओके. त्याच्यानंतरचा पहा नियम, बघा खूप छान आहेत नियम. पदवी, हुद्दा किंवा संक्षिप्त रूपे मोठ्या लिपीत लिहितात. म्हणजे तुमची जी पदवी असेल, जसे की बघा PhD किंवा BCom किंवा MTech किंवा MD, हे जी शब्द आहेत हे मोठ्या लिपीतच लिहितात. जसे की BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स, नंतर आहे BCom, नंतर आहे MTech, पहिलं अक्षर आणि त्याच्यानंतरचा अक्षर. आता MTech चा T कॅपिटल आणि सुरुवातीचा अक्षर कॅपिटल. ओके. नंतर MD. ओके. धार्मिक ग्रंथांचे पहिले अक्षर, धार्मिक ग्रंथ आपले कुठले कुठले धार्मिक ग्रंथ? रामायण, त्याचा अध्यक्षर कॅपिटल. नंतर महाभारता, कॅपिटल. नंतर काय आहे? भगवत गीता, हा कॅपिटल. परत गीताचा जी हा कॅपिटल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे विशिष्ट इमारती, पूल, अवशेष, रस्ते, बाग, आगगाड्या, विमाने, अवकाशयान, त्यांचे अध्यक्षर हे काय असणार? कॅपिटल मध्ये. पहा कसे, लिहून घ्या, पाठ करा, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. याचा तुम्हाला सराव करावा लागेल, तेव्हा ते लक्षात येऊन जाईल, नाहीतर अन्यथा तुम्ही विसरून जा. द ताजमहल, ताज महल. त्याच्यानंतर पहा एलोरा केव्स, त्यानंतर आहे जनता एक्सप्रेस, त्यानंतरचं पहा डेक्कन क्वीन, पहा पहिलं अक्षर ह्यांचं 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 ह्याचं ह्याचं काय आहे? हे अध्यक्षर मोठ्या लिपीत आहे. त्याच्यानंतरचं पहा सरकारी शाखा, खाती, संघटना, उद्योग समूह, संस्था, यांचंही जेवढे अक्षर असतील त्यांचं अध्यक्षर हे काय असणार? मोठ्या लिपीत. पहा हे पुस्तक लिहून घ्या, समजलं नसेल तर परत एकदा हा लेक्चर पहा.
तरच तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा कन्सेप्ट वाटतो खूप सोपा, पण प्रत्यक्षात थोडासा अवघड आहे. हे नियम तुम्हाला पाठच करावे लागणार आहे, तुम्हाला पर्याय नाही. बघ काय सांगितले, सरकारी शाखा, खाती, संघटना, उद्योग समूह, संस्था यांचा अध्यक्ष, जसे की पहा लीग ऑफ नेशन्स, म्हणजे इथं एल कॅपिटल आणि एन कॅपिटल. नंतर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, सेम. कॅपिटल कॅपिटल कॅपिटल, त्याचा प्रत्येक जो शब्द असेल त्याचा अध्यक्षर हे काय असणार, कॅपिटल. त्याच्यानंतर पहा मौल्यवान व मानाची बक्षिसे व पदके, त्यांचं अध्यक्षर हे काय असणार तुम्हाला, त्या शब्दांचे अध्यक्षर कॅपिटल म्हणजे मोठ्या लिपीतच. जसे की पहा परमवीर चक्र, पी हा कॅपिटल, व्ही हा कॅपिटल, नंतर चक्रचा सी हा कॅपिटल, परमवीर चक्र. नंतर आहे अर्जुन अवॉर्ड, ए कॅपिटल ए कॅपिटल. नंतर नोबेल पीस प्राइज, नोबेल पीस प्राइज. ओके. त्याच्यानंतर आहे पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे, नाटके, मालिका, अहवाल इत्यादींची शीर्षके म्हणजे टायटल हे काय असणार, त्यांचं अध्यक्षर हे काय असणार, मोठ्या लिपीत. द टाइम्स ऑफ इंडिया, द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस. ओके. टी कॅपिटल, आय कॅपिटल, ई कॅपिटल, बाकी सगळं स्मॉल. बघा नटसम्राट नाटक आहे, एस कॅपिटल आणि एन कॅपिटल. बघा हे काही नियम होते कॅपिटल लेटर्सचे, कुठं वापरायचं आणि कुठं वापरायचं नाही. बघा ह्याच्यात काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि पुढील सेशनमध्ये ह्यानंतरचा जो काही कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.